नमस्कार. निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फराळाचा असा प्रकार जो खायला अतिशय स्वादिष्ट लागतो आणि अगदी झटपट बनतो. तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया. तर सर्वात अगोदर या रेसिपीसाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1/4 म्हणजे त्याचा चौथा भाग मी शेंगदाणे घेतले. अर्ध्याच्या कमी आपल्याला यात शेंगदाणे घालायचे आणि दोन्ही व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून याची मस्त अशी पावडर तयार होईल. आता हे थंड करून द्यायचे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पावडर अशी बनवून घ्यायची आहे. मस्त असं बारीक पीठ त्याचं तयार करून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता, अतिशय मस्त अशी पावडर तयार झालेली आहे. आपण साबुदाणा भाजून घेतला होता, त्यामुळे पटकन याची पावडर तयार होते. आता तरी देखील थोडेफार जर जाड कण यात राहिले असतील तर आपण ते चाळणीने चाळून घेऊया. आता हे पीठ मी मस्त असं चाळून घेतलेलं आहे. अगदी बारीक आपल्या गव्हाच्या पिठावानेच पीठ तयार होतं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी लाल मिरची आहे ती ठेचून घातलेली आहे आणि इथे 2 बटाटे उकडवून घेतले. ते आपल्याला असे किसणीने किसून यात घालायचे आहे, जेणेकरून बाइंड करताना एकदम व्यवस्थित बाइंड होईल. चिरून घातलेली कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे. तुम्ही जर जिरं किंवा कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. साबुदाणा नंतर फुलतो, त्यामुळे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर ठेवायचं आहे आणि 5 मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनटं मी हे साईडला ठेवून दिलं होतं. साबुदाणा मस्त असा फुलला आहे आणि पीठ देखील आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे. आता ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे याला लाटून घ्यायचं आहे, परंतु आपल्याला पोळीपाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि चपाती न उचलता आपल्याला व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे. आता इथे व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. समजा लाटण्याला जर चिपकत असेल तर तेल लावून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने अशी आपल्याला पोळी काढून घ्यायची आहे. अगदी टेस्टी ही रेसिपी लागते आणि उपवासासाठी अगदी पोट भरून आपलं जातं. तर चहासोबत किंवा चटणीसोबत किंवा दहीसोबत अतिशय स्वादिष्ट अशी ही पराठे लागतात. तुम्ही याला पराठे देखील म्हणू शकता. नेहमीच खिचडी आणि डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता याला व्यवस्थित आपण ज्याप्रमाणे पोळी भाजतो त्याचप्रमाणे भाजून घ्यायचं आहे. तर आपला मस्त असा पराठा हा तयार झालेला आहे. अगदीच टेस्टी लागतो. तर नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. याचप्रमाणे मी सर्वच पराठे बनवून घेणार आहेत. अतिशय सोपी पद्धत आहे. आता परत मी हा पराठा बनवून घेणार आहे. सर्व पराठे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला ही पराठा उचलायचा नाही, त्याला फक्त आपल्याला पोळीपाट फिरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर दोन्ही पराठे मी इथे बनवून घेतले. परत आपल्याला व्यवस्थित असे तव्यावरती भाजून घ्यायचे. तेल किंवा तूप यावर लावू शकता तुम्ही. यामुळे अजूनच मस्त असे क्रिस्पी होतात आणि टेस्ट देखील त्याची खूप छान लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.